नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती बघा सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा DMER जे ठिकाणी जेवढ्या काही पोस्ट असतील बघा सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। बघा हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारला विद्यार्थी मित्रांनो, विस्मय या शब्दाचा बघा समानार्थी शब्द कोणता राहील? विस्मय बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा विस्मयचा समानार्थी शब्द कोणता राहील? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आश्चर्य बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो, विस्मय या ठिकाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता राहील? तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आदित्य बघा हा शब्द सूर्य या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, अल्प काळामध्ये नष्ट होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। अल्प काळामध्ये नष्ट होणारे बघा त्यांना बघा क्षणभंगूर या ठिकाणी असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा मनीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मन पहा, खायला काळ भुईला भार अशा प्रकारच्या या ठिकाणी एक मन आहे, या मनीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा खायला काळ भुईला भार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो निरुपयोगी मनुष्य, त्यांचा काही उपयोग नसतो, निरुपयोगी मनुष्य। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय, गावाचे प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? गावाचे बघा जे काही प्रवेशद्वार असते त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील बघा, त्यांना वेस या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अनुराग बघा या ठिकाणी एक शब्द आहे, अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ कोणता राहील? बघा अनुरागचा योग्य अर्थ काय राहतो? तर प्रेम, अनुराग म्हणजे प्रेम बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा साम्यवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। साम्यवाद बघा या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा साम्यवादचा विरुद्ध अर्थ बघा शब्द भांडवलशाही, तर या ठिकाणी बघा योग्य विरुद्धार्थी आपला शब्द राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो पर्वणी अशा प्रकारचा या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पर्वणी। बघा पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ संधी। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य या ठिकाणी आपला अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री बघा या ठिकाणी काही शब्द आहेत। बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चाकरी बघा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे। शब्द बघा 100 या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे। 100 बघा सर्वनाम आहे का? नाही। क्रियापद आहे का? नाही। विशेषण आहे का? बघा या ठिकाणी नाही, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा 4 शब्द आहेत, यापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे। पुरुष, दिल्ली, दास्य बघा बघा विद्यार्थी गणेश, तर या ठिकाणी आपला सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा पुरुष या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, लिपिक असेल बघा सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे व संबंधित या ठिकाणी विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा येणाऱ्या आपल्याला पुढील महिन्यामध्ये परीक्षा होणार आहेत। बघा ज्यांना कोणा बघा खरंच हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत बघा सर्व महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांचे PDF एका वर्षांचं
चालू घडामोडीचं PDF, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. बघा तुम्हाला सर्व हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला असेन. बघा मी चित्रपट पाहिला असेन. बघा या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी चित्रपट पाहिला असेन. बघा भविष्यकाळाचं वाक्य आहे, मी पाहिला असेन. बघा पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. प्रयोजक क्रियापद. बघा प्रयोजक क्रियापद काय असतो, दुसऱ्याकडून बघा या ठिकाणी क्रिया ही करून घेतली जाते. प्रयोजक क्रियापद. विदूषकांनी मुलांना हसवले. बघा हे वाक्य या ठिकाणी प्रयोजक क्रियापद या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. शब्द बघा या ठिकाणी काय विचारलाय, अधोगती. अशा प्रकारच्या या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती. बघा अधोगती बघा हा शब्द विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी. बघा या शब्दाची या ठिकाणी योग्य संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे, गायीने. ने ए शी. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. ने ए शी. बघा ने ए शी बघा हे प्रत्यय विद्यार्थी तृतीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायरान. या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. गायरान. गायीचे रान. गायरान. बघा तत्पुरुष समास विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अर्जुन. या शब्दाचे बघा समानार्थी शब्द कोणते राहतील. अर्जुन. बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अर्जुन. बघा पार्थ आणि धनंजय बघा विद्यार्थी मित्रांनो हे शब्द अर्जुन या शब्दाच्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी काय विचारले, स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे आत्मचरित्र, ऑटोबायोग्राफी. बघा आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ओनामा करणे. बघा ओनामा करणे अशा प्रकारच्या या ठिकाणी एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. अलंकारिक शब्द बघा कोणता आहे, पाताळ यंत्री. अशा प्रकारच्या या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कार्यस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलं, TCS बघा GKचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. भारताने बघा आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलेलं आहे. तर विद्यार्थी बघा सन 1991 या वर्षी बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेक्कन रयत असोसिएशन. बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केली. डेक्कन रयत असोसिएशन. बघा यांची स्थापना कोणी केली होती, तर छत्रपती शाहू महाराजांनी डेक्कन रयत असोसिएशन यांची बघा स्थापना सन 1916 मध्ये त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे. बघा सोपा आणि बघा बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. संसदेचं कनिष्ठ सभागृह असे खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा लोकसभेला विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ सभागृह या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4 बघा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या एका खेळासाठी दिला जाणारा किताब आहे. ग्रँड मास्टर. बघा ग्रँड मास्टर बघा हा किताब प्रामुख्याने बुद्धिबळ या खेळामध्ये दिला जाणारा या ठिकाणी तो किताब आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे. ताजमहल. बघा विद्यार्थी ताजमहल कुठं तर आग्रा या ठिकाणी आहे. तर ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर या ठिकाणी यमुना नदी वाहते. ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो यमुना नदीच्या काठावर ताजमहल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची उपचार पद्धती वापरली जाते. मूत्रपिंडाच्या विकारावर कोणत्या प्रकारची उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते. बघा डायलिसिस विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंडाच्या विकारावर या ठिकाणी वापरली जाणारी उपचार पद्धती आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले मूलभूत हक्क बघा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आले? मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मूलभूत हक्क यांच्या संबंधीचे कलम कोणतं कलम आहे? तर विद्यार्थी बघा कलम 12 ते 35 मध्ये या ठिकाणी मूलभूत हक्क या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, न्यूटनचे बघा प्रश्न क्रमांक 9 पहा विद्यार्थी मित्र, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम म्हणजे न्यूटनचे बघा गतिविषयक एकूण या ठिकाणी 3 नियम आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुकन्या समृद्धी खाते विचारले खालीलपैकी किती वर्षांखालील मुलींसाठी उघडता येते? अशा प्रकारचा बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. सुकन्या समृद्धी खाते बघा हे किती वर्षांखालील मुलींसाठी उघडता येते? बघा या ठिकाणी 10 वर्षांखालील मुलींसाठी बघा सुकन्या समृद्धी खाते या ठिकाणी उघडता येते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा काय विचारलाय, बघा प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारले, महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? बघा महाराष्ट्रामध्ये मिग विमान निर्मितीचा कारखाना कुठे आहे? तर ओझर बघा नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विमान निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅथोड हे किरण कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा कॅथोड बघा हे किरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कॅथोड किरण कोणते असतात? तर या ठिकाणी ऋण प्रभारित कण. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे, कॅथोड किरण विद्यार्थी मित्रांनो ऋण प्रभारित कण या प्रकारचे या ठिकाणी हे कण असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य पुनर्रचना आयोग बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना सन 1953 करण्यात आली होती. यांचे अध्यक्ष विचारले कोण होते? बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे बघा सन 1953 अध्यक्ष फाजल अली या ठिकाणी या आयोगाचे अध्यक्ष होते. बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग बघा राष्ट्रपतींचा महाभियोग बघा कलम 61 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींचा महाभियोग या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिन बघा 3 डिसेंबर बघा दिवशी विद्यार्थी जागतिक अपंग या ठिकाणी 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात? मूळ रेखावृत्त बघा विद्यार्थी मित्रांनो मूळ रेखावृत्त बघा प्रामुख्याने इंग्लंड या देशामधून जातात. प्रश्न क्रमांक बघा, अपर्णा पोपट बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? अपर्णा पोपट या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? तर बघा बॅडमिंटन खेळ या खेळासंबंधीच्या या ठिकाणी खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक बघा 17 बघा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणत्या फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी विचारले कोणत्या प्रकारचं या ठिकाणी बघा संशोधन केंद्र आहे? बघा मोसंबी आहे का नाही, भात आहे का नाही, आंबा आहे का नाही, म्हणजेच या ठिकाणी वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील. बघा काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो? काळा घोडा हा उत्सव विद्यार्थी मित्रांनो मुंबई या शहरामध्ये काळा घोडा हा उत्सव साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 19 बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज तर मायकेल फुगो बघा यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला नोबेल या ठिकाणी पारितोषिक हे मिळालेलं नाही? बघा नोबेल पारितोषिक अमर्त्य सेन यांना मिळालेलं आहे, कैलास सत्यार्थी यांना पण मिळालेलं आहे, रवींद्रनाथ टागोर यांना पण आहे, म्हणजेच महात्मा गांधीजी यांना बघा या ठिकाणी नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेलं नाही. प्रश्न क्रमांक लोक आयुक्त बघा हे पद कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे? लोक आयुक्त पद बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सन 1972 या वर्षी बघा अस्तित्वात आलेलं या ठिकाणी पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती आहे? सौदी अरेबिया बघा सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर रियाद बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, जाया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जाया बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारण्यात आला होता शब्द जाया म्हणजे या ठिकाणी पत्नी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना बघा सहोदर. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा आपण बघा सर्वनाम आहे, विशेषण आहे, भाववाचक नाम आहे, क्रियाशील काय आहे? आपण बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती बघा या ठिकाणी फार्मासिस्ट ऑफिसर असेल, लॅब टेक्निशियन असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, बघा सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8,000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षांचे चलवडामोडीचं PDF आणि विशेष म्हणजे बघा जो आपला काही सिलेबस आहे त्या बघा सिलेबसनुसार संबंधित पदाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा तुमची कोणती या ठिकाणी पोस्ट असू द्या, सर्वांचे आपल्याकडे प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.